टिफिनसाठी ना आज मी कांद्याची पात बनवते. तर मी कांद्याची पात घेतली, त्याला धुतली, कापली आणि साईडला मी मूग ठेवलेले आहे. तर मुगासोबत मी बनवणार आहे. तर मी मूग आहे ना धुतले आणि त्याला गरम पाण्यामध्ये एक 10 मिनटं झालेत भिजायला साईडला ठेवलेले आहेत. म्हणजे मूग सॉफ्ट होतील, मूग डाळ. आणि तोपर्यंत बघा मी भाजी कापून घेतली इकडे. आणि हे कांदे जे मी कापते हे त्या कांद्याच्या पातीचेच कांदे आहेत. आणि हा हिरवा मसाला हा माझ्या घरामध्ये असतोच. हा फक्त मिरची, लसूण आणि जिरे आणि मीठ, बस एवढ्याच गोष्टींचा हा हिरवा मसाला आहे. मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली आहे साईडला, तीही तुम्हाला दाखवली. आता मी टोप घेतलं, टोपामध्ये जिरे टाकले, तेल टाकलं, जिरे टाकले, हिंग टाकली, 2 कांद्याची पात अशी ठेचून टाकली, ते कांदे टाकले. आणि आता तो जो हिरवा मसाला मी साईडला ठेवलेला असतो, हा संडेच्या दिवशी मी बनवते, हा बनवून ठेवते. म्हणजे मी आठवडाभर हा यूज करते भाजी बनवताना. आणि फ्रीजमध्ये ठेवलं की हा चांगला राहतो. ॲटलीस्ट एक 4-5 दिवस तरी हा एकदम फ्रेश आणि छान असतो. बघा आता तो मी परतून घेतला. आता ती मुगाची डाळ जी भिजत ठेवली होती ना साईडला, ती आता त्याच्यात टाकली. आता ह्याला मी जरा शिजू देणार. म्हणजे ती ऑलमोस्ट अशी नरम झालेलीच असते भिजताना, पण तरी गरम करताना मी अजून त्याला थोडंसं जास्त सॉफ्ट होऊ देतात. ह्याला गाळ नाही करायची आहे, पण एक असं नरम होईपर्यंत असं त्याला ठेवलं. आता ह्यामध्ये मी कांद्याची पात टाकणार आहे. कांद्याची पात टाकल्यानंतर ह्याला मिक्स करते. मी मीठ नाही टाकत आहे, कारण तो जो हिरवा मसाला मी रेडी करते त्यामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकते. आणि हिरव्या भाज्यांचं कसं असतं, जेव्हा आपण त्याला कापतो आणि टाकतो ना टोपामध्ये, तेव्हा त्याचं क्वांटिटी जास्त दिसतं, पण नंतर जशी भाजी शिजते तर ती एकदम सॉफ्ट होऊन त्याची क्वांटिटी कमी होते. मग त्यामुळे मिठाचा प्रमाण आहे ना असं चुकू शकतो. त्यामुळे मीठ असं मी खूप खूप कमी असं ठेवते. हे बघा भाजी झाली, शिजली, एकदम मस्त सुंदर ह्याचा अरोमा इतका छान येतो. हे बघा किती छान, आणि टिफिनसाठी एकदम छान आहे, पोटासाठी पण एकदम बेस्ट.